सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले। विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 27 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिरात जवळपास 55 जणांनी रक्तदान केले। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांनी शिबिराचे आयोजन केले होते। इथे आज आमच्या इथे रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडलेले आहे। या शिबिरामागे हे शिबिर घेण्यामागचा उद्देश खूप मोठा आहे। त्यामध्ये जे रक्तदान हे आहे हेच जीवनदान आहे, परंतु त्याच्या पलीकडे जर प्रॅक्टिकली बोलायचं असेल आपल्याला या ठिकाणी, तर आपल्याकडे 220 बेडची क्षमता असताना जवळपास 400च्या वर पेशंट बेड लिस्ट आहे। त्यापैकी डेली आपल्याकडे 100 पेशंटचा ऑपरेशनचा टर्नओव्हर आहे। तर त्या 100 पेशंटमध्ये मिनिमम 25% ते 30% लोकांना रक्ताची गरज पडते ड्युरिंग ऑपरेशन किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा बिफोर ऑपरेशन HB करेक्शनसाठी। त्या दृष्टीने जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमार्फत आम्हाला रक्तदान शिबिर आयोजित करण्यासंबंधी आवाहन करण्यात आले किंवा आदेशित करण्यात आले किंवा सूचित करण्यात आले, त्यावेळेस आमच्या इथल्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी त्यांना स्वतःला झोकून त्यामध्ये सर्व रक्तदान म्हणजे करण्यासाठी सर्वांनी मदत केली आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। काही सोहमपूर्तीसुद्धा पेशंटचे नातेवाईक यामध्ये दिसून येते। हां, ती एक म्हणजे खूप प्रशंसनीय बाब आहे या रक्तदान शिबिरामधली। जेव्हा त्यांनी एन्थुझियाझम कर्मचाऱ्यांचा बघितला, बाकी लोकांना देताना बघितले आणि हे रक्तदान शिबिर आम्ही त्याच्यासाठीच कॉरिडॉरमध्ये घेतले की जेणेकरून लोकांना तिथे त्याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि स्वतःवरून मग लोकांनी रांगा लावणं सुरू केल्या आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहे। नेमकं एक ब्लड कॅन्सरचा पेशंटसुद्धा वाचवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे आणि आज रक्तदान शिबिर। ब्लड कॅन्सरचे पेशंट आपण आतापर्यंत मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आपण त्यांच्या बऱ्याच पेशंटवर उपचार करत आहोत, परंतु सर्वांना माहीत असेल किंवा त्याबद्दल जनजागृती नसल्याकारणाने आपल्याकडे तो एक 26 वर्षाचा मुलगा आला होता, जो पुण्याला डायग्नोज झाला होता। पुण्याला तर त्याच्या पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या आणि आता त्याची पुढील ट्रीटमेंट झाल्या कारणाने त्या ब्लड कॅन्सरची आता त्याचं जे जीवनशैली आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे आणि त्याचा अजून परत फॉलोअप आहे। दुसरा एक पेशंट अजून ॲडमिट आहे आमच्याकडे, तो पण ट्रीटमेंट घेतो आहे। त्याचा पण म्हणजे त्याचाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि ह्या अशा दुर्धर आजारांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आज म्हणजे चांगला प्रतिसाद देत आहेत, म्हणजे डॉक्टर मंडळी आणि इथला स्टाफ, त्याबद्दल मी सर्वांचे म्हणजे अभिनंदन करतो। या शिबिरामध्ये रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय संस्थेतील विद्यार्थी, विदर्भ आयुर्वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रक्तदान केले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना विभाग प्रमुख डॉक्टर श्याम गावंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधव ढोपरे, डॉक्टर विक्रांत कुळमेथे, परिसेविका अलका जवंजाळ, वैद्यकीय समुपदेशक दिनेश हिवराळे, मुकदम श्रीकांत केंठे, विक्रांत यांनी सहकार्य केले। जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत डॉक्टर अविनाश उकंडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर राहुल खराटे, रक्त संक्रमण अधिकारी मिलिंद तायडे, जनसंपर्क अधिकारी संगीता गायधने, मंगेश उमाप, प्रवीण कळसकर यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पाडले। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।